तर कर्जमाफीबाबत दुमत नाही असं दत्तात्रय भरणे म्हणालेले आहेत आणि येत्या काळात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील असं देखील त्यांनी स्पष्ट केलं। वळूया पुढच्या बातमीकडे। जळगाव जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गिरणा नदीला पूर आला होता। या पुरामुळे जळगाव जिल्ह्यातील अनेक गावं प्रभावित झाली। मात्र गेल्या 2 दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतल्यानं गिरणा नदीचा पूर ओसरलेला आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। जळगाव जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गिरणा धरणामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली। परिणामी 100% धरण भरल्यामुळे धरणातून मोठा विसर्ग जो आहे हा करत गिरणा नदी पात्रामध्ये सोडण्यात आला। त्यामुळे गिरणा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र आता गेल्या 2 दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्याने गिरणा नदीचं पात्र जे आहे ते कुठे आता ओसावलं आहे। ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती जी आहे ती गिरणा नदीमध्ये पाहायला मिळाली होती। अक्षरशः गिरणा नदीने रौद्र रूप धारण केलेलं होतं। या गिरणा नदीच्या पुरामुळे अनेक गावं जे आहेत ते देखील प्रभावित झाले होते, तर काही गावांना या पुरामुळे धोका देखील निर्माण झाला होता। सद्यस्थितीत आपण बांबोरी या गावाच्या गिरणा नदीच्या पुलावरती आहोत आणि या ठिकाणी आपण बघतोय की या नदीला जेव्हा पूर आला होता तेव्हा अक्षरशः संपूर्ण पात्र जे आहे हे गिरणा नदीचं ओसंडून वाहत होतं, रौद्र रूप धारण केलेलं होतं। जे नदीकाठी घरं आहेत त्यांना देखील धोका निर्माण झालेला होता। काही नदीकाठी गावांमध्ये पुराचं पाणी शिरून प्रचंड असं नुकसान देखील झालेलं होतं। मात्र आता पावसाने विश्रांती घेतल्याने कुठेतरी रौद्ररूप धारण केलेली गिरणामाई आता शांत झालेली आहे आणि पुन्हा एकदा गिरणा नदीचं जे मूळ स्वरूप जे आहे ते पाहायला मिळते आहे। एकंदरीतच गिरणा नदीच्या प्रभाव जो आहे तो देखील आता या ठिकाणी कमी झालेला आहे। विसर्ग कमी झाल्यामुळे गिरणा नदी आता ही संत गतीने वाहत आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।